नमस्कार. मणकर्णास किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण तुरीच्या दाण्यांची कच्च्या दाण्यांची भाजी करणार आहोत. तर हे तुरीचे दाणे शेंगांचे दाणे काढलेले आहेत. हे आपण भाजून घेणार आहोत आणि यासाठी लागणारं साहित्य आहे लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा. हे सगळं मिश्रण आपण कच्चंच पेस्ट करणार आहे. फक्त दाणे भाजून घेऊन त्याची पेस्ट करणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे तुरीचे दाणे भाजून घ्यायचे. आता आपण त्या मसाल्याची पेस्ट केलेली आहे आणि आता तेलामध्ये जिरं टाकणार आहोत, कांदा टाकणार आहोत आणि ही पेस्ट केलेली आहे. जास्त बारीक नाही करायची, ही अशीच थोडीशी जाडसर ठेवायची, त्यामुळे भाजी खूप टेस्ट होते. ही तेल भाजीला आपल्या आवडीनुसार. हे बघ, तेलामध्ये थोडंसं प्रथम जिरं टाकायचं. आपण प्रत्येक भाजीत मोहरीचा वापर करतो, पण या भाजीत मोहरीची आवश्यकता नाही आहे आणि गरम मसाल्याची पण आवश्यकता नाही आहे. साधी भाजी खूप छान लागते. आता यामध्ये कांदा टाकू. जिरं झालं की कांदा चांगला तेलामध्ये होऊ द्यायचा, ब्राऊन होऊ द्यायचा. आता या मसाल्यामध्ये आपण मीठ दाखवलेलं नाही, पण मीठ आपण घेतोच, त्यामुळे दाखवलेलं नाही. आता वेळेवरच टाकू मीठ आणि ते आपल्या आवडीनुसार किंवा स्वादानुसार आपण मीठ वापरायचं आहे. झाला आपला कांदा झालेला आहे ब्राऊन. त्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट टाकायची. ही पेस्ट आपण टाकत आहोत. हे सर्व आपण कच्चंच पेस्ट केलेली होती. मिरची, कोथिंबीर. आता ही तेलामध्ये थोडंफार होऊ द्यायची आहे. मस्त सुगंध येत आहे, खूप छान वाटत आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं स्वादानुसार मीठ टाकू. बघा किती छान, खूप मस्त वाटत आहे मसाला. एकदम साधा गरम मसाला बिलकुल घेतलेला नाही याच्यामध्ये. मस्त सुगंध येतो. हिरवी मिरची, कांदा, जिरं. थोडीशी आपण हळद पण टाकू कलरसाठी. जास्त हळद नाही टाकायची या कच्च्या दाण्यांच्या भाजीमध्ये. जशी आपण दुसऱ्या भाज्यांमध्ये हळद वापरतो तशी हळद नको, थोडीशी. आणि स्वादानुसार मीठ. बस, जास्त भाजायचं पण नाही मसाल्याला. आता ती दाण्यांची पेस्ट यामध्ये टाकायची आहे. हे बघा, पेस्ट टाकली.
थोडं पाणी टाकायचं याला शिजायला. या दाण्यांच्या भाजीला कोणी आमटी पण म्हणतं आणि कोणी दाण्यांची भाजी पण म्हणतं. खूप छान सुगंध येत आहे. हे बघा, त्याला थोडं शिजू द्यायचं म्हणजे ही घट्ट होती ही भाजी. 10-15 मिनिट शिजू द्यायची आणि घट्ट होईल मग ते. हे बघा, आपली कच्च्या शेंगांची, तुरीच्या शेंगांची दाण्यांची भाजी झालेली तयार. बघा किती सुंदर दिसत आहे आणि स्वादिष्ट पण झाली असेल, खूप स्वादिष्ट. आणि हिचा कलरही खूप छान आलेला आहे, सुगंध पण खूप येत आहे. हे बघा, आता बाउलमध्ये गार्निशिंगला घेते. ही भाजी आपण पोळीसोबतही खाऊ शकतो, भाकरीसोबतही खाऊ शकतो आणि भातासोबतही छान लागते. याला तुरीच्या दाण्यांची आमटी पण म्हणतात, कोणी भाजी म्हणतात आणि सगळ्यांना आवडते ही. आणि ही याच मोसममध्ये मिळते, वर्षभर नाही मिळत. हे बघा, तर कोथिंबीर टाकून गार्निशिंग करते. खूप सुंदर दिसत आहे आणि चवीला पण खूप छान झाली. वाव, तुरीच्या दाण्यांची भाजी.